जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण पाहत आहात न्यूज एनी टाइम. पाहूया महत्त्वाची बातमी. शिक्षकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या हक्कांच्या विविध मागणीसाठी हॅपी टू हेल्प फाउंडेशन तर्फे निवेदन सादर. 63,000 शिक्षकांच्या वाढीव टप्प्याचा शासन निर्णय त्वरित अंमलात आणा, शेख अब्दुल रहीम यांची मागणी. हॅपी टू हेल्प फाउंडेशन तथा महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन यांच्या वतीने संस्थापक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार, शिक्षण मंत्री दादा भुसे तसेच शिक्षण सचिव रणजितसिंह देओल यांच्याकडे साकडे घालणारी एकत्रित निवेदनपत्रे दिनांक 9 जून रोजी सोमवार सादर केली आहेत. यात शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या समस्या, प्रलंबित मागण्या व शासनाच्या उदासीनतेवर रोष व्यक्त करण्यात आला आहे. राज्यातील शिक्षक हे शिक्षण व्यवस्थेचा कणा आहेत. त्यांच्या समस्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे. आगामी पावसाळी अधिवेशन जून 2025 मध्ये सर्व प्रलंबित प्रश्नांवर ठोस निर्णय घेऊन शिक्षक व विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, हीच हॅपी टू हेल्प फाउंडेशन ची मागणी आहे. यामध्ये दिनांक 15 मार्च 2024 चा निर्णय रद्द करा. RTE कायद्याच्या अंमलबजावणीत अडथळा ठरणारा नवीन सांच मान्यता आदेश रद्द करून पूर्वीप्रमाणेच व्यवस्थापन व शाळांचे वर्गीकरण सुरू ठेवण्यात यावे. 10, 20, 30 आश्वासित प्रगती योजना शिक्षकांसाठी लागू करा. अन्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे शिक्षकांनाही 10, 20, 30 वर्षांवरील सुधारित वेतन लाभ लागू करण्यात यावे. यावर 2019 मध्ये समिती स्थापन होऊनही कोणताही ठोस निर्णय झालेला नाही, ही खेदजनक बाब आहे. शाळेतील मूलभूत गरजा पूर्ण कराव्यात. शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना गणवेश व पुस्तके द्यावीत. शिक्षकांना वेळेवर 1 तारखेलाच वेतन मिळावे. ब्लोच्या कामातून शिक्षकांची मुक्तता व्हावी. कॅशलेस आरोग्य विमा योजना त्वरित लागू करावी. शिक्षण सेवक कालावधी रद्द करण्यात यावा. 2005 नंतर नियुक्त शिक्षक व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. 63,000 शिक्षकांच्या वाढीव टप्प्याचा शासन निर्णय त्वरित अंमलात आणा. 14 ऑक्टोबर 2024 चा निर्णय अद्याप निधीअभावी अंमलात आलेला नाही. हिवाळी व अर्थसंकल्पीय अधिवेशनांतही याबाबत कोणतीही तरतूद न झाल्याने 63,000 शिक्षकांची फसवणूक झाली आहे. अनेक शिक्षक आत्महत्येचा विचार करत असून काहींनी जीवन संपवले आहे. ही अत्यंत गंभीर आणि वेदनादायक स्थिती आहे, असे देखील निवेदनात म्हटले आहे. सदर निवेदनांची प्रत शिक्षण मंत्री दादा भुसे आणि प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांनाही देण्यात आली आहे. न्यूज एनी टाइमसाठी आरिफ खान यांची रिपोर्ट.